नमस्कार. आपण पाहतात आर के न्यूज. हे कोवाडगाव पूर बाधित असल्यामुळे बघितला तुम्ही की 2019ला महापूर आलेला. त्यावेळेस की कोवाडगावची अशी दैना झाली की बाजारपेठ सुद्धा पाण्याखाली गेली. अतिशय घरं सगळ्यांची उद्ध्वस्त झाली. जवळजवळ 95 घरं उद्ध्वस्त झाली. त्यावेळेस काय करायचं? तर गावच्यासाठी तर या पुराच्या वेळेस लोकांना मदतीसाठी म्हणून आम्हाला गावठाणवाडी पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला गावठाण वाढ पाहिजेतच. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेणं सुद्धा गावकऱ्यांना जरासं ह्याच्यात चुकीचा वाटला. त्यामुळे गावकऱ्यांनी विरोध केला आणि तो मला मान्य करावा लागला. साहेब, तुमचा काय गैरसमज असेल तर तुम्ही दूर करा, एवढीच माझी विनंती. सरपंच आहे मी. आता गेले 8 ते 15 दिवसात हे क्रीडा संकुलन विषयी आमचा विषय चालू आहे. साहेबांनी, शिवाजीराव पाटील आमदार साहेबांनी पत्र पाठवलं ग्रामपंचायतीमध्ये की तुमची 55 एकर जमीन आम्हाला क्रीडा संकुलनसाठी हवी आहे. तर आम्ही त्याच्यावर विचार केला. गावसभेत आम्ही थोड्या लोकांना बोलून घेतलं आणि त्या संदर्भात आम्ही ते बोललो. आम्ही त्याची चर्चा झाली आमची. मग गावकरी काय म्हणालेले, जर क्रीडा संकुलन नेमकं काय होणार आहे हे आम्हाला माहित नाही. फक्त क्रीडा संकुलन होणार एवढं माहिती आहे. मग त्या क्रीडा संकुलनामध्ये नेमकी काय काय हे आम्हाला कुणालाच माहित नाही. मग जर खरोखर क्रीडा संकुलन होत असेल आणि आपल्या भागातल्या मुलांना आणि आमच्या गावच्या मुलांना जर तिथे प्रोत्साहन होत असेल तर आम्ही कधीच आडकाठी करणार नाही. आणि साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही खरोखर साहेबांनी आम्हाला म्हटले, त्यामुळे एक क्रीडा संकुलन होत असेल तर आमचा त्याला विरोध नाही. आणि आम्ही गावकऱ्यांशी बोललो, भेटलो, आम्ही त्यांच्याशी बोललो, तर होत असेल तर आपण देऊया. तरी आम्ही एक 5-10 एकर पर्यंत द्यायचं म्हणून आम्ही बोललो सगळे. पण 5-10 एकर मध्ये होत नाही, तर त्याला जास्त जमीन पाहिजे. मग एक 20 एकर पर्यंत देऊया. मग साहेबांनी काय, आम्हाला आमदार साहेबांनी काय म्हटले, 55 एकरचा तुम्ही ठराव द्या, पण मंजूर आपल्याला 20 एकर पर्यंत होईल. मग त्याप्रमाणे साहेब म्हटले, त्याप्रमाणे आम्ही गावकऱ्यांशी बोललो आणि त्यानुसार आम्ही तो ठराव पण गावकरी आम्हाला काय म्हणाले, जर आपण ही जमीन देत असताना 20 एकर देत असताना ग्रामपंचायत त्याचा मालकी हक्क ग्रामपंचायत राहील, त्या पद्धतीने आपण देऊया. ठीक आहे, त्या पद्धतीने आम्ही असा ठराव त्यांना दिला. मग लगेच साहेबांनी मला फोन केला. मग मला आमदार साहेब काय म्हणाले, आणि मॅडम विनंती आहे की क्रीडा संकुलन होणार, आपल्या भागातील मुलांना तिथे प्रोत्साहन होईल, आपल्या गावातील मुलांना तिथे होईल. मग हो साहेब म्हटलं, पण मला साहेब काय म्हटले की 55 एकरचा ठराव पाहिजे. साहेब, तुम्ही 20 एकर म्हटला, त्या पद्धतीने आम्ही 20 एकरचा ठराव तुम्हाला दिला. पण आता 55 एकरचा जर मागत असेल तर आम्हाला गावकऱ्यांना बोललं पाहिजे आणि आम्ही त्यांना गावसभा घेतली पाहिजे. आणि त्याचं नाही, मला आत्ताच्या आत्ता ठराव पाहिजे. तर मी साहेब, मला एक दिवस द्या म्हटलं, मी गावसभा घेते आणि गावसभेत जे उत्तर येईल ते मी तुम्हाला सांगते. मग त्यानुसार आम्ही गावसभा लगेच घेतली. गावसभा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गावसभा घेतली. गावसभेत सगळे आली. मग हा विषय झाला क्रीडा संकुलनचा. पण नेमकं कुणालाच काही माहित नाही की क्रीडा संकुलन होणार आहे, पण त्यामध्ये नेमकं काय काय होणार. मग त्यात सर एक आलेले, त्या सरांनी थोडीशी माहिती सांगितली की अशा पद्धतीने क्रीडा संकुलन होणार आहे आणि या क्रीडा संकुलमध्ये महाराष्ट्र राज्यातले असेल म्हणजे स्पर्धक तिथे येणार आणि त्या स्पर्धकांची तिथे ती म्हणजे सराव असेल किंवा त्यांचं काही तो तिथे होत राहणार. पण गावकऱ्यांनी प्रश्न त्यांना विचारला की जर ते होत असेल तर गावच्या मुलांना तिथे प्रवेश आहे का. तर फक्त स्पर्धकांना तिथे प्रवेश दिला जाईल. गावकऱ्यांना काही तिथे म्हणजे बाकीच्या मुलांना तिथं घेतलं जाणार नाही. त्यामुळे त्या गाव म्हणजे त्या ह्याच्यातनं विरोध आला की जर आम्हाला तिथं प्रवेश नसेल तर तुम्हाला हे क्रीडा संकुलन देऊन, आम्ही एवढी जमीन देऊन आम्हाला तिथं आमचा काय फायदा. फक्त स्पर्धकच येणार. तर स्पर्धक किती आहेत आणि हे चंदगड भागातले आता स्पर्धक तिथे जरी आले तर आमचा म्हणजे सगळ्यांसाठी सरसकट असतं तर त्यांनी विरोध केला नसता. हो, गावच्यात तर विरोध आला, त्यामुळे मला तिथे बोलता आलं नाही. आणि जे गाव हा कारभार करत असताना मला गाव म्हणजे सगळ्यांना घेऊनच, गावकऱ्यांना घेऊनच पुढे जावं लागतं. आणि त्या गावसभेचे अध्यक्ष मी होते. पण ज्या वेळेस गावातनं जो येईल त्याला मी मान्यता देऊ शकत नाही. त्यामुळे जे ते होय म्हणतील, येस म्हटले तर मी येस म्हणणार, नो म्हटले तर मी नो म्हणणार. आणि मला एक आमदार साहेबांना विनंती करायची की साहेबांनी मला म्हटले की तुम्ही इथे राजकारण आहे. तर साहेब, खरोखर आम्ही याच्यात राजकारण आणले नाही. तुम्ही ज्यावेळेस आम्हाला 20 एकर मागितला त्यावेळेस आम्ही 20 एकर साहेब तुम्हाला एका दिवसात आम्ही त्याचा ठराव पास केला आणि तुम्हाला दिले. पण 55 एकर मागितला, त्यामुळे जर गावात आता विरोध होत असेल त्याला मी काय साहेब काहीच करू शकत नाही.
तो एक विषय बोला की इथं